लोक म्हणतात पंढरी पाठे ऍक्टिंग करते, अधिकाऱ्यांना बोलते, स्टंट करते. अबे स्टंट नाही, बोगस खत आहे, बोगस खत. हे शेतकऱ्यासाठी बांधतो आम्ही, शेतकऱ्यांसाठी लढतो आम्ही. आमच्याकडे काही नाही, फाटका मी फाटका. पण ज्या शेतकऱ्याच्या माती या पद्धतीचं खत फेकलं जात असेल तर अन्याय आहे. आणि या अन्यायाचा कधीच आम्ही सहन करणार नाही, कारण शेतकरी कष्टकरी या देशाचा पाठीचा कणा आहे आणि तो जिवंत राहायला पाहिजे, हाच माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे. कृष्णाभाऊ असतील, सचिनदादा मनोहर असतील, माझे सहकारी मित्र ऍडव्होकेट आहेत, दीक्षांत बघत असतील. आमची विनंती आहे की मायबाप जो कोणी कंपनीचा मालक असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून कारवाई झाली. कंपन्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती आहे? भरपूर आहे. एक एक सापडत आपल्याला माहित पडत जातं. हंगाम झाला पण अशा कितीतरी बोगस कंपन्या यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत, त्याचं पण इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. पीजीआर कंपन्या असतील, सीड, फीड, फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, मॅक्रोन्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट, these are the all fertilizer are essential for the agriculture, for the cultivation of शेती, माती आणि सब कुछ. आणखी एक आपण शंका उपस्थित केली की बाहेर राज्यातून आपल्या यवतमाळ जिल्ह्यात माल येतो, हो त्याचे पण त्यानं हे केलं आहे, तर ते कधीतरी सापडणं. बाहेर राज्यातनं सीड बोगस येतं, फर्टिलायझर बोगस येतं, त्याची मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून माननीय कलेक्टर असतील, माननीय जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी असतील त्यांना केली होती. आता हे प्रत्यक्ष एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जे फर्टिलायझर आहे ते एमओपी, दॅट इज कॉल्ड म्युरेट ऑफ पोटॅश, याच्यामध्ये पोटॅश असते आणि ते अत्यंत महत्वाचं निडेबल फर्टिलायझर शेती मातीसाठी आहे. मी विनंती पुन्हा एकदा करतो, कंपनीच्या मालकावरती कारवाई झाली पाहिजे, कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. याच्यानंतर यवतमाळमध्ये बोगस खत, बी आणि कीटकनाशक सापडलं नाही पाहिजे. त्यासाठी डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर काय काय कारवाई करणार या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. थांबतो पंढरी पाठे शेतकरी चळवळ यवतमाळ. जे जवान जे जय किसान.